नमस्कार. मुंबई हायकोर्टमध्ये तुमचं नाव आलं असेल लिपिक पदासाठी तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. तुमची परीक्षेची जी तारीख आहे ती तारीख जाहीर झालेली आहे. सर्वांना माहिती झाली असेल सगळं. तर एक्झाम पॅटर्न तुमचा नेमका कसा आहे? परीक्षा कुठल्या सेंटरवर कोणत्या ठिकाणी तुम्हाला देता येणार आहे? त्यासोबत मुंबई हायकोर्ट जे आहे त्याची लिपिकसाठी तुमचा सिलेबस त्याचं मार्क वाईज त्यासोबत तुम्हाला नेमकं वाचायचं काय? कसे प्रश्न आहेत सगळी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओला आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही बघा, हे तुमचं मुंबईचं प्रिन्सिपल सीट ऍट बॉम्बे काय तुमची ऍडव्हर्टाईज जी काय दिली 14 जानेवारी 2025 ला तुमची पेपरमध्ये जी जाहिरात आली होती आणि अधिकृत वेबसाईटवर तुमची 22 जानेवारीला जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केली असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर टोटल जे मुलं आहेत लिपिक पदासाठी 27,091 पदांची लिस्ट लावलेली आहे. ठीक आहे, स्क्रीनिंग टेस्टसाठी 25 जानेवारी 2025 ला ह्या सगळे मुलं लिपिक पदासाठी पात्र ठरवले. 27,091 या सगळ्या मुलांची परीक्षा होणार आहे. कधीपर्यंत होणार आहे तर बघा, नोटीस 14/7/2025 ला वेबसाईटवर आलेली आहे. समोर दिली तुमची तारीख, तुमचा पेपर कधी होणार आहे, कुठल्या ठिकाणी होणार आहे, सगळी माहिती दिलेली आहे. बघा, हायकोर्ट तुमचा पेपर 10 ऑगस्ट या दिवशी असणार. 10 ऑगस्ट म्हणजे 10 ऑगस्टला एकाच शिफ्ट मध्ये पूर्ण पेपर असणार आहे. त्यासोबत दुपारी 1 ते 2 याच वेळेमध्ये तुमचा पेपर होणार आहे. टोटल 27,091 मुलांचा पेपर होणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला जे काही सेंटर आहे टोटल तुम्हाला 13 सेंटर निवड दिले आहेत. या 13 सेंटर पैकी तुम्हाला कुठलाही सेंटर येणार आहे. बघा, मुंबईचं सेंटर आहे, तुम्हाला ठाण्याचं सेंटर आहे, पुण्याचं सेंटर आहे, कोल्हापूरचं सेंटर आहे, छत्रपती संभाजीनगर सेंटर आहे, लातूरचं सेंटर आहे, त्यानंतर नांदेडचं सेंटर आहे, अहिल्यानगरचं सेंटर आहे, जळगावचं सेंटर आहे, अमरावती सेंटर आहे, यवतमाळ सेंटर आहे, नागपूर, असे टोटल तुम्हाला 13 सेंटर दिलेले आहे. आणि मुलांची निवड केली 27,091 मुलांची निवड केली आहे. तुमचा पेपर जरी दुपारी 1 ते 2 या वेळेत असला तरी तुम्हाला कंपल्सरी हजर राहायचं. बघा, द रिपोर्टिंग टाइम तुमचा 11:30 शार्प दिलेला आहे. म्हणजे 11:30 वाजता तुम्हाला तिथं हजर राहणं कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. पेपर तुमचा जरी 1 ते 2 मध्ये असला तरी. आता तुमचा एक्झाम पॅटर्न नेमका कसा, ठीक आहे, हा तुमचा क्लासचा एक्झाम पॅटर्न सेम पॅटर्न असणार आहे. काळजी करू नका, फक्त प्रश्न तुमचे इंग्रजीमध्ये असणार आहे, वेगळं काही नसणार पॅटर्न मध्ये. क्लर्क पदाचा पॅटर्न आहे. टोटल 129 तुमच्या व्हॅकन्सी आहेत, 5 रिझर्व्ह आहेत. 4% मध्ये सिलेक्ट 124 जण होणार आहेत आणि 31 जण हे वेटिंग मध्ये निवडले जाणार आहेत. तुमचा पे स्केल जो आहे, तुमचा पगार हा तुमचा स्केल 10चा आहे. म्हणजे तुमचं बेसिक वेतन हे 29,200 असणार. फक्त बेसिक वेतन आहे, इतर भत्ते वेगळे आहे आणि 92,300 पर्यंत तुम्हाला वेतन तुमचं असणार. आता तुमचा पॅटर्न जो आहे हा पॅटर्न 10 मार्काचा तुमचा पॅटर्न दिलेला आहे. मराठीला 10 प्रश्न आणि 10 मार्क, टोटल तुमचे 90 प्रश्न आणि 90 मार्काचा हा पॅटर्न आहे. किती? 90 मार्क. 20 बघूया अगोदर. बघा, जनरल तुमची बुद्धिमत्ता 20 प्रश्न आहेत. तुमचे अरिथमॅटिक म्हणजे तुमची गणित जे आहे, बेरीज वजाबाकी ज्याला आपण बॉडमास म्हणतात, या बॉडमास लेवलचे प्रश्न जास्त विचारतात. असे 20 प्रश्न आहेत. कम्प्युटरचे 10 प्रश्न. आता हे कम्प्युटरचे प्रश्न जे आहेत आपली नोट्स आहे, ठीक आहे, एमसीक्यू टाईप नोट्स आहे कम्प्युटर, त्याच्या बाहेरचा एक प्रश्न जाणार नाही. टेलिग्राम जॉईन करा आपल्याला, त्या टेलिग्राम मध्ये सगळे प्रश्न तुम्हाला मिळून जातील, काळजी करू नका. त्यानंतर इंग्लिश तुमची 20 मार्काची आहे. असा टोटल तुमचा जो पॅटर्न आहे हा 90 मार्क आणि 90 प्रश्नाचा पॅटर्न आहे. बघा, इथं मराठी व्याकरण जनरल ग्रामर दिलंय, वाक्य सेंटेन्स लावा म्हणतात, वाक्प्रचार देतील तुम्हाला, कुठल्या वाक्यामध्ये वाक्प्रचार करेक्ट आहे असं तुम्हाला विचारतील. 10 प्रश्न आहेत, 10 मार्क आहेत. इंग्लिशचे टोटल तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्क आहेत. जनरल नॉलेज मध्ये बघा, तुम्हाला करंट अफेअर येईल. जानेवारी पासून जे करंट अफेअर जून पर्यंत, ठीक आहे, आपल्या नोट्स मध्ये दिलेलं आहे, ते पण बघून घ्या. श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे. काय? श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यामुळे ते सुद्धा डाउनलोड करून घ्या. जनरल नॉलेज, डेली करंट अफेअर तुमचं, त्यानंतर हिस्ट्रीचे क्वेश्चन, जॉग्राफीचे क्वेश्चन, ठीक आहे, तुमचा जॉग्राफी इंडिया असेल, महाराष्ट्र असेल, तुम्हाला प्रश्न त्यावरती येतील. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स मध्ये म्हणजे तुमचं त्या ठिकाणी बुद्धिमत्ता, क्वांटिटी ऑप्टिट्यूड म्हणतात त्याला, ते प्रश्न विचारतात.
20 प्रश्न 20 मार्क. आणि गणितामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन ज्याला आपण बॉडमॉस म्हणतो, त्या बॉडमॉस रिलेटेड जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारतात. असे 20 क्वेश्चन आणि राहिले कम्प्युटरचे 10 क्वेश्चन. आता इथं बघा, हे कम्प्युटरचे जे क्वेश्चन आहेत त्याचे आपल्या ऍप मध्ये पीडीएफ दिलेली आहे. ठीक आहे. त्यासोबत जनरल नॉलेजचं तुमचं जीएस चे जे क्वेश्चन आहेत किंवा चालू घडामोडी 1 जानेवारी पासून ते जून पर्यंत त्याचे सुद्धा पीडीएफ दिलेले आहे. ऍप डाउनलोड करा. कुठून डाउनलोड करायचं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीची लिंक दिलेली आहे, तिथून डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. मराठी. आणि उद्यापासून रेग्युलर तुमचं या 27,091 मुलांसाठी 27,091 हे जे मुलं आहेत या मुलांसाठी तुमचा सगळा पॅटर्न उद्यापासून रेग्युलर तुमचं लाईव्ह लेक्चर असणार आहे. त्यामुळे ज्यांना त्या 27,091 तून तुम्हाला या पोस्ट मध्ये यायचं असेल 124 मध्ये, तर तुम्ही रेग्युलर आपलं व्हिडिओ जे आहे ते जॉईन करा. ठीक आहे. चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब करून द्या, त्याची बेल आयकॉन प्रेस करा, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येईल. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर आपला नंबर आहे बघा, काही तुमचे प्रश्न असतील तर हा नंबर आहे, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 9552629563 हा नंबर आहे. 9552625565. काही प्रश्न असतील तरच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. हा टेलिग्राम सुद्धा जॉईन करून घ्या.